जेवण ओके ओके आहे. आउट ऑफ 5 2 रेटिंग असेल या हॉटेलसाठी. सीट जे आहेत त्या एकदम आरामदायी. नीलम विवेक कुंभार, गारगुडी आगार. मित्रांनो, कोल्हापूर ते सातारा आपला तिकीट दर आहे. थँक्यू जरा, थँक्यू. ओके. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे पश्चिम महाराष्ट्र आपल्या या सिरीजमध्ये. आणि आजचा आपला प्रवास होणार आहे कोल्हापूर ते सातारा. आणि आपण हा प्रवास करून आपल्या लालपरीने आजच्या आपल्या या प्रवासात आपल्याला बघायला मिळेल कोल्हापूर ते सातारापर्यंतचा प्रवास, लागणारा वेळ, तिकीट दर आणि आपण तिथे पोहोचल्यानंतर कुठे राहू शकतो. तर मित्रांनो, बस स्टँडमध्ये आल्यानंतर आपल्याला समोरच्या साईडलाच आपल्याला इथं मुंबई पुणेकडे जाणाऱ्या बसेस आपल्याला ह्या स्टँडला मिळतील. फ्लॅट क्रमांक 18च्या समोर आपल्या बसेस लागतात साताऱ्याला जाण्यासाठी. तर मित्रांनो, आपण आज या बसने प्रवास करणार आहोत. आपली ही जी लालपरी आहे MH14 MH5223 आणि ही गारगोटी आगाराची बस आहे. ह्याचा मार्ग असणार आहे गारगोटी, कोल्हापूर, कराड, सातारा. मित्रांनो, या बसचा येण्याचा टाईम आहे 9:15 वाजता कोल्हापूर बस स्टँडवरून. आणि जवळपास 1:30च्या आसपास आपली बस पोहोचते साताऱ्याला. मध्ये एक जेवणाचा स्टॉप पण होणार आहे, ते पण आपण कव्हर करणार आहोत. असं काय आहे ड्रायव्हर केबिन. समोरची काच पण क्लिअर आहे, त्यामुळे आपल्याला काही पूर्ण शूट व्यवस्थित क्लिअर आपलं शूट होईल. आणि 2x2चं सीट कॉम्बिनेशन आहे. भरपूरदा आपण व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. सगळ्या सीट ज्या आहेत त्या एकदम आरामदायी आहेत. तर मित्रांनो, कोल्हापूरमधून साताराला जाण्यासाठी सकाळी 5 वाजता पहिली बस सुरू होते आणि रात्री 1 वाजता लास्ट बस आहे. आणि दिवसभर कंटिन्यू बसेस आपल्याला मिळतातच. तर मित्रांनो, जवळपास 9:15 वाजले आणि आता आपली बस निघते कोल्हापूर बस स्टँडमधून. आता आपण आहोत तावडे हॉटेलजवळ. समोरच आपल्या हे NH48 बेंगलोर पुणे बेंगलोर हायवे. मित्रांनो, कोल्हापूर ते सातारा आपला तिकीट दर आहे 235 रुपये. आपण आहोत किनी वटारमध्ये.
तर मित्रांनो कराडामध्ये आपली बस थांबते फ्लॅट क्रमांक 6वर साताऱ्यासाठी. तर मित्रांनो आता जवळपास वाजले 11:30 आणि आता आपण आहोत कराड बस स्टँडमध्ये. जवळपास 75 किलोमीटरचा प्रवास करून आपण आलो आहोत कराडमध्ये. तर मित्रांनो साताराच्या जवळपास आपली बस थांबलेली आहे जेवणासाठी. हॉटेल मलबार रेस्टॉरंट आहे. हॉटेलचं मेनू काही असं आहे. मित्रांनो हे आलेलं आहे दाल फ्राय जेवायला. जेवण ओके आहे. म्हणजे आउट ऑफ 5 जर रेटिंग द्यायचं झालं तर रेटिंग 5 आउट ऑफ 5 2 रेटिंग असेल या हॉटेलसाठी. जर तुम्ही दाल फ्राय वगैरे घेतला, दाल फ्राय आणि 2 रोटीचं प्राईस आता जवळपास 170 रुपये. तुम्ही यापेक्षा ना महाराष्ट्र स्पेशल थाळी काहीतरी इथं अवेलेबल आहे, ती 170 रुपयाला का 180 रुपयाला आहे. ती तुम्हाला घेतलं तर परवडेल. तर दाल फ्राय वगैरे घेतला तर तुम्हाला ती 2 रोटी, त्यात राईस पण नाही आणि तुम्हाला ती 170 रुपयाच्या आसपास पडेल. आपण उमरच्या थोड्या पुढे इथं जेवणासाठी थांबलो होतो या हॉटेलमध्ये. इथून अजून जवळपास 31 किलोमीटर आहे आणि जवळपास अर्धा पाऊण तास लागेल आपल्याला सातारा बस स्टँडला पोहोचण्यासाठी. आपल्या या बसचे जे वाहक होते त्यांच्याही ओळख करून देतो. काय तुमचं नाव? नीलम विवेक कुंभार, गारगुड्यागार. तर आपल्या ह्या वाहक होते, आपल्या प्रवासाचे चालक होते. तुमचं नाव दादा? KS डेकळे. KS डेकळे आपले हे चालक जरा होते आजच्या आपल्या या प्रवासात. थँक्यू जरा. थँक्यू. ओके. तर मित्रांनो तुम्हाला हा प्रवास कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्रवास आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.